तर नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. अगदी खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते. कसं आहे की आळस हा माणसाचा शत्रू आहे, पण माझा खूप खास मित्र आहे. ठीक आहे, त्यामुळे आळस इतका भरला आहे अंगामध्ये की व्हिडिओ काय घरचं काम करायची सुद्धा इच्छा होत नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल की मला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवायचं आहे ते. तर फार काही माझं काठपदरच्या साड्या नाही आहेत, आणि आहेत पण थोड्या मम्मीकडे आहेत, थोड्या काही माझ्या मैत्रिणींच्याकडे आहेत. त्यामुळे जितक्या आत्ता अवेलेबल आहेत तितक्या मी तुम्हाला दाखवेन. तर इतक्या आत्ता माझ्याकडे ह्या अवेलेबल आहेत, इतक्याच्या 7 किंवा 8च असतील. ठीक आहे, तर सुरुवात मी करेन या साडीपासून. ही आहे माझी अक्षदाची साडी. आणि जसं की जे माझ्या ओळखीचे आहेत, म्हणजे अगदी पाहुणे असतील किंवा माझे फ्रेंड्स वगैरे, सगळ्यांनाच माहिती आहे आमचं लग्न कसं झालेलं होतं ते. तर ही घेतली होती मम्मीने, आणि यामधली सेम जी आहे ती घेतली होती माझ्या सासूबाईंनी. लकीची झाली सुरू. तर ही अशी आहे, ह्या पद्धतीचे हे जे छोटे छोटे मोर आहेत ते सगळे आहेत साडीला. आणि ही माझी अक्षराची साडी असं या पद्धतीने. आणि याचा जो पदर आहे ठेला, माझ्या मैत्रिणी लग्न झाल्यानंतर खूप वेळेला मी ही साडी घेतली, खूप जास्त वेळेला. तर पदर हा असं काहीसा असा आहे त्याचा, असं या पद्धतीचा, आणि खूप छान दिसते, नाजूक आहे माझ्यासारखीच आणि छान आहे. तर आमचं लग्न ऑब्विसली आम्ही आधी रजिस्टर मॅरेज केलं, त्यानंतर घरच्यांनी लावून दिलं लकी. मध्ये मध्ये येते डिस्टर्बन्स. ठीक आहे, तर आईनी यामधलीच घेतली होती. तर ती अशी मोती कलरमध्ये होती. आता ती माझ्याकडे शोधावी लागेल, आहे पण कुठे आहे ती शोधावी लागेल. कारण कसं होतं, मध्ये थोडंसं या रूमचं काम सुरू होतं, त्यामुळे सगळा जो काही पसारा आहे तो इकडे तिकडे अजूनही तसाच थोडाफार पडलेला आहे. तर ठीक आहे, जेव्हा ती मला सापडेल साडी, किंवा माझ्याकडे लग्नातले फोटो वगैरे असतील तर मी असं इथे कडेला लावेन, तेव्हा बघा तुम्ही. तर ही होती माझी अशी अक्षराची साडी. तर कशी आहे कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर दुसरी जी आहे ती आहे ही काठपदरची. ही जी साडी आहे ना ती मला निलेशने घेतली होती वाढदिवसाला. तर अगदी या साडीला घेऊन माझ्यामुळे ते 5 ते 6 वर्ष झाले असतील. आणि मी साड्या फार नेसत नाही, अगदी सणवार असू दे किंवा इतर छोटं मोठं फंक्शन मी साडी नाही नेसत. लग्नाचा कार्यक्रम असेल तरच मला साडी नेसावी लागते, ते पण त्याच्या आधी मम्मीचे खूप सारे शिव्या खाव्या लागतात, मग मी साडी नेसायला तयार होते, नाहीतर मग नाही. कारण तिचं इतकं मोठं असं लेक्चर ऐकल्यानंतर मग मी साडी नेसायला तयार होते. तर ही जी आहे निलेशने मला बड्डेला घेतली होती माझ्या ही साडी, आणि मला माहिती नव्हतं की ह्यांनी मला साडी आणलेली आहे, ही मला साडी गिफ्ट करणार आहेत. कारण निलेश काय म्हणतात, खूप जास्त असे हे नाही आहेत, हौशी आहेत, पण ते काय म्हणतात ना, त्यांना एक्सप्रेस होता येत नाही. ठीक आहे, असू दे. तर ह्या साडीचं जे आहे तो पदर आहे तो असा आहे, असा हा जो आहे तो साडीचा पदर. आणि पूर्ण अशी ग्रीन कलरमध्ये, आणि पूर्ण हे जे आहेत ना हे बुंदे जे मोठे मोठे ते सगळीकडे आहेत, पूर्ण साडीला आहेत. आणि अशी चॉकलेटी कलरची, डार्क चॉकलेटी कलरची ही जी आहे ती बॉर्डर आहे, आणि त्याला अशी डिझाईन आहे गोल्डन कलरची. ही साडी पण खूप छान दिसते. आता माझ्याकडे फोटो असतील तर मी इथे लावेन कडेला, कारण बघावे लागणार, शोधावे लागणार फोटो. ठीक आहे, तर हे अशी आहे. आणि मी फार कमी साड्या नेसते, त्यामुळे माझ्याकडे साड्या अजून आहेत, पण त्या थोड्या मम्मीकडे आहेत. आता मम्मीला सांगितलं असतं तर तिने आणून दिल्या असतील, कदाचित आणून दिल्या असत्या. ठीक आहे, तर ही आहे नेक्स्टवाली. आणि मला फार त्या ह्याच्यामधलंही नाही समजत की कापड कोणतं आहे वगैरे. ठीक आहे, तर तुम्हाला जे वाटते ते समजून घ्या.
तर नेक्स्ट आहे ही नेव्ही ब्ल्यू कलरची, डार्क नेव्ही ब्ल्यू कलरची. ॲक्च्युली ही मी सेलमध्ये घेतली आहे फक्त 600 रुपयाची. 600 रुपयाची पावसाळ्यामध्ये सेल लागतो ना. आणि ही या साडीवरचे फोटो आहेत माझे. डी पी पण माझ्यामध्ये यूट्यूबवरती जो डी पी आहे यूट्यूबचा लावलेला तो याच साडीवरचा आहे. आणि ही सुद्धा खूप छान आहे, अंगाबरोबर बसते आणि वाटतही नाही की आपण नेसलेली आहे. आणि या साडीमध्ये मी जरा छानच जास्तच गोरी दिसते, म्हणजे ही साडी नेसल्यानंतर निलेशच्या कलरला मी मॅच होते. बरं असू दे. तर ह्या साडीचा जो पदर आहे तो मी तुम्हाला दाखवे. पिंक कलर आहे आणि यावरती गोल्डन डिझाईन आहे, तुम्हाला दिसत असेलच. माझ्याबद्दल मी ह्यालाही नेसवली होती बहुतेक. आता गेल्या वेळेला जो गौरीचा ब्लॉग केला होता ना त्याला नेसवली असेल कदाचित मी. तर ही आहे अशी पूर्ण नेव्ही ब्ल्यू कलरची आहे आणि त्याला काठे असे आहेत. आणि हा आहे पदर असा, छान दिसते. ठीक आहे, ओके. आणि मी हे जे प्रत्येक साडीवरचे जे ब्लाऊज आहेत ते मी स्टिच नाही केलेले, कारण कसं आहे लग्नाच्या वेळेला जे स्टिच केलेले ब्लाऊज आहेत ते मी अजून यूज करते. तर थोडेफार माझ्या पाठीमागे सोहम आहे. सोहम, ए सोहम, सगळे झोपले. लकी बघते ग लकी. तर मी काय सांगत होते, लग्नाच्या वेळेला जे स्टिच केलेले ब्लाऊज आहेत ते अजून आहेत, तसेच आहेत. मी माझ्या मते आमच्या लग्नाला 8 वर्ष झालीत. मी 8 वर्षामध्ये एकही साडी घेतलेली नाही आहे, एकही ब्लाऊज स्टिच केलेलं नाही आहे. कारण फार कमी वेळेला मी साड्या नेसते, काही फंक्शन वगैरे, तो पण लग्नाचा कार्यक्रम असेल तर त्याच्या आधी मम्मीचं लेक्चर मला ऐकावं लागतं आणि मग साडी नेसायला लागते. ठीक आहे, तर ही झाली. तर ही साडी मी सेलमधूनच घेतली होती आणि पण ही जास्त फुगते. माझ्याकडे आता फोटो असतील तर मी नक्की लावेन इकडे. तर ही आणि ही जी साडी आहे ती मी सेलमधून घेतली होती आणि ही पण मला काहीतरी 550. लकी, ए लकी, 550 रुपयालाच पडली असेल. तर ही सुद्धा खूप छान आहे पण फुगते जास्त. अशी मोरपंखी कलरमध्ये आहे, फिरता कलर आहे. फिरता कलर आहे. आणि ह्यावरचं ब्लाऊज जे आहे ते मी प्रिन्सेस कटचं शिवून घेतलं होतं. ह्यावरचं ब्लाऊज मला परफेक्ट बसतं अजूनही. शिवून माझ्यामध्ये 3-4 वर्ष झाली असतील. 3-4 जास्त 5 वर्ष झाले असतील, पण अजूनही आहे तसं बसतं, व्यवस्थित फिटिंग वगैरे छान बसतं. तर ते ब्लाऊज आमच्या इथल्या आंटीनेच शिवलं होतं. तर याचा जो पदर आहे ही थोडीशी अशी काय म्हणतात, थोडी ताट आहे, साडी ताट आहे. ह्याच्या निर्या अजिबात होत नाहीत. याला 1 साईडच सोडावी लागते. आपण साईड पिन केली ना, साईड पिन, तर म्हणजे ती नीट येतच नाही. काय म्हणतात आता, मला तरी कापडामधलं काही समजत नाही. ठीक आहे, असो. तर हे याचा पदर जो आहे तो असा जांभळ्या कलरचा आहे आणि हा असा आहे. आणि मी कोणतीही काठपदरची साडी असू दे नेसल्यानंतर मी 1 साईडच सोडते, कारण ते मला ते प्लेट्स करा मग पुन्हा लावा, ते म्हणजे खूप अशी डोकेदुखी वाटते. त्यापेक्षा असं 1 साईड सोडलं, विषय संपला. आणि ते थोडंसं असं छान, पण असं थोडंसं छान वाटतं, बरं वाटतं. ठीक आहे. तर ह्या साडीचा जो आहे पूर्ण साडी अशी छोटे छोटे बुंदांनी भरली आहे. याची काठ जे आहेत ते तुम्ही बघू शकता, अगदी छोटे आहेत असे. आणि हा आहे त्याचा पदर. आता पाठीमागे जाऊन दाखवावं लागतं वाटतं. तर ही सुद्धा अशी 1 साईड घेतली ना, छान दिसते, अशी छान वाटते. ती माझ्या बहिणीच्या एंगेजमेंट दिवशी नेसली होती, 2 वर्षापूर्वी. अजून आहे तशी घडी घालून ठेवलेली आहे. काही साड्या तरी मी तुम्हाला सांगेन की
मी घेतलेल्या होत्या म्हणजे लग्न झालं त्यावेळेला काही पाहुण्यांनी घेतल्या होत्या, तर त्या आहेत तशाच आहेत. म्हणजे थोड्या मी मम्मीला दिला, थोड्या माझ्या आईला म्हणजे सासूबाईंना दिला. तर आता त्या साड्या नेसतात तर ठीक आहे, ठेवून खराब होण्यापेक्षा मी त्यांना देऊन टाकल्या. आणि ह्या ज्या थोड्याफार ज्या आहेत काठपदराच्या किंवा इतर सिल्कमध्ये वगैरे असतात ना, तर त्या मी थोड्या मला ठेवून घेतल्या. म्हणजे साडी नेसण्याचं कधी योग येतच नाही, त्यामुळे जाऊ दे. तर आता नेक्स्ट ही आहे ग्रे कलरमध्ये ही साडी. ही तरी मी घेऊन माझ्यामध्ये 1 वर्ष झाली असेल, पण अजूनही नेसलेली नाही आहे. अजून नेसायचा योग चाललेला नाही आहे. तर ही अगदी हलकी आणि असं सिल्क टाईप हे आहे. याचं जे कापड आहे ना, सिल्क कॉटन सगळं मिक्स आहे. मला कापडामधलं काही समजत नाही. तर माझ्या दिदीचं म्हणजे माझी बहीण आहे ना, मावस बहीण, तर तिच्या घरी ना साड्या विकायला आणल्या होत्या तिने. तर त्यामधली ही मी घेतली होती 600 रुपयाची. तर 600 रुपयाच्या मानाने मला महाग लागली की स्वस्त लागली मला सांगा. ग्रे कलर आहे आणि हा बाहेर जेव्हा म्हणजे डेला वेगळा दिसतो आणि रात्रीचा हा वेगळा दिसतो. दिवसाचा वेगळा दिसतो आणि रात्रीचा वेगळा. असं थोडासा ह्याच्यामध्ये ब्लूइश कलरमध्ये दिसतो. पण आत्ता डेला फ्रेश हा जो ह्याच्यामध्ये ना उजेडामध्ये असा ग्रे कलर दिसतो. तर याचा जो पदर आहे ना मी तुम्हाला दाखवेन. याचे सुद्धा काठ अगदी छोटे आहेत, लहान नाजूक असे, नाजूक साजूक. आणि त्यावरती अशी सिल्वर कलरमध्ये म्हणजे सिल्वरमध्ये अशी डिझाईन आहे. याचा जो पदर आहे तो पूर्ण भर पदर आहे. ठीक आहे. तर हा आहे त्याचा पदर. हा असा मी एकदाही साडी नेसली नाहीये. ठीक आहे, नेसून बघावी लागेल कशी दिसते मी. तर हे असं आहे. आणि जी काठपदरची साड्या आहेत ना, मला वन साईडच सोडायला आवडते, छान वाटतं. हे असं या पद्धतीने. आणि हा आहे त्याचा पदर. कुठे गेला हा? पूर्ण यावरती असं छान आहे, पण एकदा नेसावी लागेल. आणि मला ना असं ते साडी नेसा, मग खूप असे ते दागिने घाला. साडी नेसल्यानंतर दागिने घालावेच लागतात. गावी तरी मग सगळे विचारतो ना, गो मग तुझं हे आहे की नाही, ते आहे की नाही, हा आणि डोक्याला ताप असतो. आणि ते माझं तरी डोकं दुखतं अक्षरशः की साडी नेसा, मग ते दागिने घाला, मग असं मेकअप करा आणि ते फोटोशूट वगैरे. मला ते जमतच नाही, माझं डोकं दुखतं. म्हणजे मला ती काय म्हणतात तसं इंटरेस्टच नाही त्या गोष्टीमध्ये की असं छान नटून थटून वगैरे फोटोशूट करा वगैरे. माझी इच्छाच होत नाही. म्हणजे आधीपासूनच मी अशी आहे. माझं एकही माझ्यामध्ये फोटो नसेल की लग्नाआधी मी छान अशी नटून थटून साडी वगैरे नेसून अशी पोज वगैरे देऊन फोटो काढले असेल. मला आठवतही नाही आणि माझे फोटो नाहीच आहेत. त्याच्या उलट माझी मम्मी, तिला अशी खूप, माझी मम्मी पण माझे सासूबाई पण, त्यांना असं नटायला वगैरे खूप आवडतं. त्या मला ओरडत असतात, बाई सणावारच तरी हे जे आहे ते कशाला उगाच म्हणून करून ठेवली असते. दागिने असू दे किंवा हा ही साडी घेतली, हे घेतली, ते घेतलं, काढणार कोण, करणार कोण, त्या ओरडत असतात मला. तर ही जी आता जी नेक्स्ट साडी आहे ती आहे ही. आणि ही जी साडी आहे म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही साडी नेसलाय, अंगावरती आहे की नाही असं वाटतं. इतकी म्हणजे ह्या साडीमध्ये कितीही जाड व्यक्तीने साडी जर नेसली तर त्यामध्ये ही स्लीमच दिसते. इतकी अंगाबरोबर अशी चिकटून बसते ही साडी. आणि या साडीचा जो कलर आहे, हा जो आहे तो पदर आहे बरं का. ही साडी मला मम्मीने ते ह्या असतं ना, हे आपलं ते लग्न झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 मिनिट मला आठवत नाहीये, साडी दाखवत आठवली काय बरं ते देतात ना, ते अनारस वगैरे देतात
ह्याच्या वेळेला दसऱ्याच्या वेळेला पहिला दसरा असतो, जावई बापूंना ते काय म्हणतात ते जेवण कशाचं असतं ना ते, त्यावेळेला निलेशला कपड्यांनी ही मला साडी घेतली होती आणि ही साडी मी एकदाच नेसली आहे, त्यानंतर नेसलेलीच नाही आहे. भरपूर माझ्या अशा साड्या आहेत ज्या मी नेसलेल्या नाही आहेत. ठीक आहे असो. तर हा जो आहे तो याचा पूर्ण हा कलर आहे, सॉरी पदर आहे गोल्डनमध्ये, पूर्ण गोल्डन, त्यावरती असं वर्क आहे आणि याची काठ सुद्धा तुम्ही बघू शकता हिरव्या कलरची आहे आणि याचा कलर जो आहे तो असा आहे, जांभळा कलर आहे, डार्क पर्पल कलर आहे डार्क. आणि ही साडी एकदम अंगाबरोबर बसते आणि छान दिसते, म्हणजे मला खूप आवडते ही साडी. तर ही अशी या पद्धतीने अशी दिसते. काय इथे व्हिडिओ करायला बसलो ना की यांचं सुरू होतो, मला सोडा मला जायचंय, आज थांब थोडा वेळ, सोहम थांब आता थोडा वेळ. तर ही अशी आहे आणि मी ही एकदाच नेसली होती दसऱ्यामध्ये नेसली होती, त्यानंतर नाही नेसली. आता नेक्स्ट साडी आहे जी मला प्रचंड आवडते, प्रचंड म्हणजे इतकी आवडते की मी ती कोणताही कार्यक्रम असते खूप जास्त वेळेला नेसलेली आहे. झाली रे जा नेसतेच साडी घाल. तर ही आहे बंटी बबली साडी, पण मला मम्मीने घेतली होती. म्हणजे ते लग्न झाल्यानंतर प्रत्येक सणाला देतात ना शिदोरी आणि साडी आणि तो पेरावा वगैरे असतो, तर त्यामधल्या ह्या सगळ्या साड्या आहेत. मी स्वतःहून एकही साडी घेतलेली नाही या 8 वर्षामध्ये, कारण साडी नेसतच नाही तर घेण्याचा प्रश्नच येत नाही. ह्याच साड्या मी 1-2 वेळेला, माझ्यामध्ये सगळ्यात जास्त ही मी साडी नेसते, ही आणि माझी जी सुरुवातीला मी दाखवली होती ना अक्षराची, ही सगळ्यात जास्त मी नेसलेली आहे. आता सगळ्यात जास्त आवडती म्हटला तर ही, कारण ही बरोबर अंगाबरोबर बसते आणि यावरचं ब्लाऊज सुद्धा मी प्रिन्सेस कटचं शिवून घेतलेलं आहे आणि परफेक्ट शेपमध्ये बसतं आणि ह्या साडीमध्ये खूपच छानच दिसते मी, असं निलेश म्हणतात. आणि ही जी साडी आहे ही साडी आहे बंटी और बबली साडी आणि प्युअर कॉटनची आहे मेड म्हणजे. आणि हा जो आहे त्याचा पदर आहे. माझ्या मते या साडीमध्ये तुम्ही मला एखाद दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघितला असाल, गेल्या 2 वर्षापूर्वी मी ब्लॉग टाकला होता. तर ही साडी मी पहिल्यांदा म्हणजे माझ्या चुलत दिरांच्या लग्न झाल्यानंतर पूजा होती, त्या पूजेच्या वेळेला मी ही साडी घातली होती. तर त्यावेळेला मी ब्लॉग टाकला होता 2-3 वर्षाच्या पाठीमागे. त्यानंतर मी ही साडी नाही नेसली. तर हा जो आहे तो याचा पदर आहे या साडीचा. आणि ही साडी जी आहे ती अशी आहे, पूर्ण अशी आहे साडी आणि छोटे छोटे जे बुंदे आहेत त्या आहेत सगळीकडे ह्या पद्धतीचे. त्याचे काठ जे आहेत ते गोल्डन कलरमध्ये असे आहेत आणि पदर तुम्हाला माहिती समजलं नसेल असा. ही साडी सुद्धा खूप छान दिसते आणि माझी पर्सनली जास्त आवडते, छान वाटते नेसल्यानंतर. ठीक आहे, तर इतक्याच होत्या माझ्या साड्या, 7-8 असतील, आणखीन असतील, पण जेव्हा मिळतील तेव्हा त्यावरती पण मी ब्लॉग करेन. तर हाच ब्लॉग बघा 16-17 मिनिटाचा झाला, तर सगळे स्किप करून बघतात. ठीक आहे असू दे. तर हे माझं काठपदर साडी कलेक्शन कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन ज्या असतात ना आपल्या अशा ह्याच्या काय म्हणतात ते, अशा एकदम टिकली वर्क आणि एम्ब्रॉयडरीच्या वगैरे त्या साड्यांचं कलेक्शन माझ्याकडे जास्त आहे. तर त्यासुद्धा साड्या तुम्हाला बघायला आवडतील तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.